तुरीचा हंगाम संपत आला असतानाच अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जे बघितलं तर तुरीची जी आवक आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि आज सकाळपासून सोमवार असल्यामुळं खुलत्या बाजारामध्ये आज जे आहे ते तूर जी आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि बघितलं तर एका महिन्याआधी या तुरीला 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव होता, मात्र आता तो भाव जो आहे तो गडगडला असून आता तो भाव 6,500 ते 6,000 रुपये 7,000 पर्यंत या तुरीला भाव मिळत आहे। आणि दुसरीकडे बघितलं तर नाफेडची जी खरेदी आहे ती अजूनपर्यंत शासनाने सुरू केली नाही। नाफेडला जो आहे 7,550 रुपये प्रति क्विंटल भाव आहे, मात्र तो भाव आता 7,000 रुपयेपर्यंत तुरीची खरेदी होत आहे। प्रत्येक क्विंटल मागे जे आहे 500 रुपयाचा जो घाटा आहे तो शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे। आणि एकंदरीत बघितलं तर एका महिन्याआधी या तुरीला 10,000 रुपये भाव होता आणि मात्र आता जो भाव आहे तो 7,000 आलेला आहे। आपल्यासोबत काही शेतकरी दादा काय सांगा नेमका तुरीचे भाव गडगडले? तुरीचे भाव पूर्ण पडले। मागच्या वर्षीपेक्षा 5,000 रुपयानं तूर कमी खपून झाली। मागच्या वर्षी ह्याच वेळेला 11,000 रुपयाचे भाव होत्या फेब्रुवारी महिन्यात, आता 7,000 रुपयेपर्यंत भाव आहे। 6,500 ते 7,000 रुपयेपर्यंत भाव आहे। खर्चाचं नियोजन पूर्ण कोरमडलेलं आहे आणि जो उत्पादन खर्च आम्हाला जे पीक काढायला खर्च तेवढाच आहे, पण आमचे पैसे पूर्ण कमी 5,000 रुपये क्विंटल मागं कमी होऊन राहिले। आणि नाफेडचे भाव हे 7,500 रुपये आहे। नाफेडनं तर चालू करावं आणि सरकारनं पण आमच्यावर लक्ष द्यावं, कारण की डाळ वगैरे जर आयात केली तर आमचं भाव अजून पण अंदर जाऊ शकते। आणि 7,500 रुपये पण 7,500 जरी गव्हर्नमेंटचे भाव असले ते पण शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नाही आहे। 11,000 रुपये 10,000 रुपयाच्या तूर जर वर असली तरच आम्हाला शेती परवडते। सोयाबीनचा घाटा असं वाटलं आम्हाला आम्ही तुरीमध्ये काढू। सोयाबीन आमचं 3,500 रुपये गेलं, तूर आमची आता असं वाटलं आम्हाला 11,000 रुपये तुरीला भेटून, पण तूर हे 7,000 रुपये त्यांना पूर्ण आम्ही आशा फलित झालं। आमचं खर्चाचं नियोजन पूर्ण कोरमडलेलं आहे। शेतकरी काका काय सांगाल तुरीचे भाव कमी झाले? तुम्ही किती तूर आली विकायसाठी आज? मी आणली 6 क्विंटल। काय भाव आजचा? आता हेच भाव आहे। आता 10,000ची विवो गोष्ट नाही करून द्यायला नाही, 7,000 करून द्यायला, 7,500 करून द्यायला, बाकी काहीच नाही। तुमचं काय म्हणणं आता काय मागणी आहे? आम्हाला मागणी पाहिजे 10,000, 12,000 किंवा 11,000 अशी मागणी पाहिजे आम्हाला। एकंदरीत बघितलं तर शेतकऱ्यांनी आज तुरीला 10,000 ते 11,000 रुपये भाव मिळावा अशी मागणी केली आहे। दुसरीकडे नाफेडची जी खरेदी आहे ती सुद्धा सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अमर गटारे, साम टीव्ही, अमरावती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।